मी आता सातारामधल्या काठी ह्या गावामध्ये आहे आणि इथल्या विंडी हिल्स या ॲग्रो टुरिझममध्ये आता आलो आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या ॲग्रो टुरिझमची टूर करणार आहोत. त्याआधी मला ह्या ॲग्रो टुरिझमबद्दल काही गोष्टी तुम्हाला सांगायच्यात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या ॲग्रो टुरिझममध्ये कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी यूज होत नाही. तर इथे सोलर पॅनल आहे आणि सोलर पॅनलवरती जी दिवसभरात वीज बनते त्या विजेवरतीच रात्री बल्ब चालतात. इथल्या कोणत्याही रूममध्ये पंखे नाहीत, कारण इथलं टेम्परेचर हे उन्हाळ्यामध्ये अगदीही थंड असतं. त्यामुळं असं एक खास ॲग्रो टुरिझम आहे. जेव्हा आपण सज्जनगड किंवा साताऱ्यापासून पाटणकडे निघतो तेव्हा मध्ये काठीटेक म्हणून गाव आहे आणि ह्या गावामध्ये साधारण 100 एकरचा परिसर आहे आणि तिथल्या एका छोट्याशा भागामध्ये हे ॲग्रो टुरिझम पसरलेलं आहे. इथनं आजूबाजूला खूप सारी ठिकाणं आहेत जी हे ॲग्रो टुरिझमपासून अगदी हाकेच्या अंतरावरती आहोत. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ॲग्रो टुरिझम सेंटरची टूर करूयात. मी दिलीप जोगळेकर. आम्ही विंडी हिल्स म्हणून इथं आम्ही रिसॉर्ट चालू केलेला आहे. हा भाग येतो तो सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यामध्ये येतो, पण साताऱ्यापासून केवळ 45 किलोमीटरवर अतिशय सुंदर हे ठिकाण आहे. आणि हा सगळा जो प्रदेश आहे हा कोयना टायगर रिझर्व जो आहे त्याच्या बफर झोनमध्ये आमचा भाग येतो. अतिशय सुंदर वातावरण, अतिशय सुंदर निसर्ग आणि उंचीवर असल्यामुळं अतिशय चांगली हवा, असा सगळा या परिसरामध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल. हा विंडी हिल्सचा जो उपक्रम आहे तो थोडा वेगळ्या पद्धतीनं आम्ही इथं चालू केलेला आहे. आम्ही पूर्णपणे जैवविविधता हा विषय घेऊन इथं काम करतो आहे. फक्त कमर्शियल उद्देश न ठेवता थोडा सोशल अँगल त्यामध्ये ठेवलेला आहे. ह्या भागातल्या दुर्मिळ प्रजाती ज्या आहेत वनस्पतींच्या, त्या आम्ही वेगवेगळ्या इथं आणून लावणं, ज्या सह्याद्रीच्या ह्या खोऱ्यामध्ये किंवा वेस्टर्न घाट जो म्हणतो आपण त्यामध्ये असायला पाहिजेत पण इथं दिसत नाही, डिफॉरेस्टेशन खूप झालेलं आहे. तर त्या वनस्पती इथं दिसाव्यात, लोकांना, आलेल्या पर्यटकांना, अभ्यासकांना पाहायला मिळाव्यात, या दृष्टीने त्या वनस्पती आणून लावणं हे आमचं काम चालू आहे. त्या वनस्पती आल्या की बाकीची जैवविविधता, मग कीटक असतील, पक्षी असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, हे सगळे इथं येतील आणि इथली जी बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता आहे, ती आणखी संपन्न समृद्ध होईल, यासाठी आम्ही इथं काम करतो आहे. माझ्यासोबत आता अनिरुद्ध आहेत. अनिरुद्ध म्हणजे ह्या फार्मचे मालक सुद्धा म्हणू शकता आपण त्यांना, जोगळेकर सरांचे चिरंजीव. आणि सध्या BCom झाल्यानंतर ना इथल्या फार्मचं जे काही मॅनेजमेंट आहे ते सगळं अनिरुद्ध पाहतात. तर ह्या फार्मची टूर आहेत ते आपल्याला अनिरुद्ध देणार आहेत. करूयात सुरुवात अनिरुद्ध? हो, चालेल. आपण आपल्या गोशाळेपासून सुरुवात करूयात. या आपण. आमचा देशी गाईंचा गोठा आहे. इथले लोकल गाई आहेत, कोकण गिड्डे म्हणतात. आणि एक आम्ही ही आत्ता गिर गाई आम्हाला दिली आणून लोकांनी. तर आम्ही इथल्या या पठारावरच्या शेतकऱ्यांना ज्या गाई सांभाळायला जमत नाहीत किंवा जे लोक कसायला गाई देतात त्या आम्ही इथं आणून सांभाळलेल्या आहेत. ह्यातून उत्पन्न आत्ता आम्हाला काही नाही आहे, पण यांचं शेण, गोमूत्र वगैरे आम्हाला उपयोग येतो आमच्या बागेसाठी वगैरे. आणि आम्ही जीवामृत वगैरे बनवतो त्यापासून. आणि भविष्यामध्ये मग गाईच्या शेणापासून उदबत्ती वगैरे असेल, धूपकांडी वगैरे असेल, हे सगळं बनवायचं आमचं उद्दिष्ट आहे. इकडं आपण जांभूळ टेकडी म्हणून एक आहे आमचं ठिकाण, ते बघूयात. हे मधलं जे झाड आहे सेंटरचं, ते जांभळाचं झाड आहे आणि त्याची सावली अशी पूर्ण एवढ्या एरियामध्ये आहे. तर इथं आम्ही दुपारचं जेवणाची सोय इथं करतो लोकांची, किंवा काय कॅम्पच्या वेळी किंवा काय जे सेमिनार वगैरे, लेक्चर्स वगैरे जे असतात ते इथं होतात दुपारच्या वेळेला. आणि दुपारच्या वेळेला AC सारखी हवा इथं असते, सावली आहे पूर्णपणे. आमचं जे रिसॉर्ट आहे ॲग्रो टुरिझम ते कोयन्याच्या बॅकवॉटरला आहे आणि इथं बऱ्याच अशा सह्याद्रीमधल्या स्पेसीज आढळतात, झाडांच्या वगैरे, फुलांच्या असतील. आपल्या इथे एक स्पेसीज आहे सेरोपेजिया म्हणून, ती अगदी दुर्मिळ आहे
आणि ती आपल्या इथं बघायला मिळते पावसाळ्यामध्ये. या विंडी हिल्समध्ये पर्यटक येतातच, पण त्याचबरोबर अनेक शाळांची विद्यालयांची गेट टुगेदर्स, काही कंपन्यांचे वर्कशॉप, त्यानंतर निसर्गप्रेमी लोकांच्या सहली आणि आमच्याकडं निसर्ग शिबिरं, काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज अशा पद्धतीचे उपक्रम सतत चालू असतात. यामध्ये कॉन्झर्वेशन आणि रिस्टोरेशन यासाठी पण आम्ही काम करतो आहे. इथली मातीची धूप होऊ नये, त्यानंतर जैवविविधता संपन्न व्हावी आणि लोकांना त्याचा अभ्यास करता यावा या दृष्टीनं आत्ता आम्ही काम करतो आहे. माझ्याकडं अनेक या विषयात काम करणारे तज्ज्ञ येत असतात. त्यामध्ये उषाताई पागे आहेत, शिवांगी जोशी आहेत, श्रीकांत इंगळहळीकर सर आहेत आणि डॉक्टर सतीश पांडे आहेत, सयाजी शिंदे आहेत, देवराईसाठी अनेक वृक्ष संवर्धनासाठी काम करणारे. असे सगळे या क्षेत्रात काम करणारे नावाजलेले लोक माझ्याकडे येत असतात आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी, त्यांच्या विविध संस्था आहेत. मग पुण्याची जीविधा असेल, गिरीप्रेमी असेल, त्यानंतर इकॉलॉजिकल सोसायटी आहे, त्याचबरोबर अधिवास फाउंडेशन आहे, ऑयकॉस आहे, अशा अनेक संस्था आहेत. बेंगलोरच्या NCFचे लोक माझ्याकडे सतत येत असतात, नेचर कॉन्झर्वेशन फाउंडेशन. असे ह्या क्षेत्रामध्ये अभ्यास करणारे आणि एकेका विषयासाठी, त्यातूनही एकेका स्पीशीजसाठी असे काम करणारे लोक माझ्याकडे येतात. 5-5, 6-6 दिवस इथं राहतात आणि ह्या सगळ्या संपदेचा अभ्यास करतात. अशा पद्धतीनं आम्ही हा सगळा परिसर जो आहे तो समृद्ध करायचा प्रयत्न करतो आहे. इकडं आम्ही बाग लावलेली आहे, छोटीच आहे, फार मोठी नाही आहे, पण ह्यामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या व्हरायटीज वगैरे लावलेल्या आहेत. सुपारी आहे, सफेद जांभूळ आहे, लाल लिची आहे हायब्रिडमध्ये, गुलाबाची लावली आहेत रोपं भरपूर, आणि देशी गुलाब पण आम्ही लावलेला आहे इथं. आणि त्यापासून नॅचरली गुलकंद बनवतो आम्ही. त्याच्यात बाकी मिक्सिंग काय करत नाही, फक्त गुलाबाच्या पाकळ्या आणि खडीसाखर याच्यापासून बनवतो. बाहेर जो मिळतो त्यामध्ये मिक्सिंग वगैरे असतं, साधा गुलाब पण वापरतात, साधी साखर वापरतात, पण आम्ही खडीसाखर आणि फक्त गुलाबाच्या पाकळ्या एवढंच वापरतो. इकडे ह्या आमच्या रूम आहेत, 8 रूम आहेत एकूण, डबल रूम. इकडे आम्ही कॉफीची पण लावली आहेत झाडं ट्रायलसाठी. लिची लावली आहे, तमालपत्र, दालचिनी, अशी वेगवेगळी व्हरायटीज लावलेली आहेत. रूम बघूया आपण एक आता. अशा प्रकारे रूम आहेत आमच्या. लक्झरी काही नाही आहे, सिम्पल केलेले आहेत एकदम. आणि आमच्या एकाही रूमला फॅन वगैरे नाही आहे. ACचा तर काही विषयच नाही, कारण हवा इथं 12ही महिने थंड हवा असते. दुपारच्या वेळेस थोडं गरम होतं, पण आपण मगाशी जी जांभूळ टेकडी बघितली, असा अजून एक स्पॉट आहे, तिथं आम्ही दुपारी लोकांची राहायची म्हणजे झोपायची व्यवस्था करतो दुपारच्या वेळेस. इकडे आमचा कॅम्प फायरचा कट्टा आहे, बघूयात या. इथं आमचा कॅम्प फायरचा कट्टा आहे. संध्याकाळी इथे शेकोटी पण आम्ही करतो, बोन फायर करतो. आणि ज्यावेळी हवा क्लिअर असेल त्यावेळी स्टार गेजिंगचे पण आमचे इव्हेंट असतात. स्टार गेजिंग छान होतं इथून, कारण इथं डोंगराच्या भागात लाईट एकदम कमी आहेत, त्यामुळे तारे भरपूर दिसतात. आणि संध्याकाळी गप्पा गोष्टी, कराओके असेल, इथं सगळे एन्जॉय करतात या कट्ट्यावरती. हा आमचा जो एरिया आहे साधारण 350 ते 400 एकरमध्ये आहे. आणि 8 रूम आहेत आमच्या इथं, 2 डॉर्मेटरीज आहेत, आणि एका वेळेस 50 ते 60 लोकांची राहायची सोय होऊ शकते. आणि जेवणामध्ये पूर्ण महाराष्ट्रीयन जेवण, शुद्ध शाकाहारी जेवण असं आम्ही देतो, घरगुती टाईपचं जेवण देतो.
हे जे ठिकाण आहे हे कोयना बॅकवॉटरच्या साधारण परिसरामध्ये येतं. तळामध्ये कोयनेचं पाणी आहे आणि आम्ही पूर्ण डोंगर माथ्यावर सड्यावर हे ठिकाण निर्माण केलेलं आहे. तळामध्ये कोयना परिसराचा कोयना बॅकवॉटरचा व्ह्यू आणि डोक्यावर सगळ्या ह्या बाजूला दिसतील तर इकडं सगळ्या विंड मिल आहेत आणि मधल्या टप्प्यामध्ये आपलं हे रिसॉर्ट आहे. आमच्याकडं 8 डबल रूम आहेत आणि 2 मोठ्या डॉर्मिटरीज आहेत ज्यामध्ये बंक बेड टाकून आम्ही 20-20 लोकांची राहण्याची सोय करू शकतो. 8 खोल्यांमध्ये अनेक लोक राहू शकतात आणि त्याशिवाय इथं टेंट लावण्याची पण आम्ही सोय केलेली आहे. 5-6 टेंटपर्यंत लावू शकतो. साधारण 60 ते 70-80 लोकांच्यापर्यंत आम्ही इथं राहण्याची व्यवस्था इथं करू शकतो आणि मोठ्या मोठ्या कॅम्पसाठी किंवा इथं हे वर्कशॉप वगैरे घेण्यासाठी अतिशय सुंदर ठिकाण आहे. तर माझ्या पाठीमागं डॉर्मेटरीज आहेत 2. ह्या साईडला एक आहे वरच्या साईडला आणि इकडं खाली एक आहे. तर त्यामध्ये बंक बेड सिस्टीम आहे डॉर्मेटरीमध्ये. एका डॉर्मेटरीमध्ये 20 लोकं राहू शकतात, एकामध्ये 12 लोकं राहू शकतात आणि दोन्हीला कॉमन अटॅच टॉयलेट बाथरूम वगैरे आहेत. टॉयलेट वेगळे आहेत, वॉश बेसिन 4 सेपरेट आहेत आणि बाथरूम्स 4 सेपरेट आहेत. त्यामुळं एका वेळी 12 लोकं एंगेज राहू शकतात. आणि एका डॉर्मेटरीमध्येच आम्ही स्क्रीन वगैरे बसवले, त्याच्यावरती आम्ही इथली माहिती वगैरे असेल, फोटो वगैरे असतील, आम्ही काढलेले फोटो झाडांचे, फुलांचे, प्राण्यांचे, ते सगळे दाखवतो. आमच्या इथं वर्षभर काही ना काहीतरी तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. प्रत्येक सीझनला वेगवेगळं आमच्याकडे तुम्हाला पाहायला मिळेल. साधारण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आमचं स्टार गेजिंगचे इव्हेंट असतात. फेब्रुवारी-मार्चमध्ये अंजन महोत्सव असतो. अंजनाची झाडं इथं भरपूर आहेत आणि मे एंडमध्ये 15 मे ते 10 जून काजवा महोत्सव असतो. त्याला प्रचंड चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आता गेली 2 वर्ष. आणि पावसाळ्यामध्ये आमच्याकडे वॉटरफॉल आहे, छोटा प्रायव्हेट वॉटरफॉल आहे. इतर ठिकाणचे वॉटरफॉल पावसाळ्यामध्ये बंद असतात गव्हर्नमेंटचे आणि आमचा अगदी 100% सेफ आहे. त्यामुळं भरपूर गर्दी असते पावसाळ्यामध्ये सुद्धा. त्यानंतर पावसाळ्यानंतर कासला जी फुलं असतात ती सगळी फुलं आमच्या इथे पण बघायला मिळतात आणि गर्दी कमी असल्यामुळं तुम्हाला निवांत फुलं पाहायला मिळतात. कासला प्रचंड गर्दी असते, त्यांचे स्लॉट्स वगैरे असतात, त्यामुळं आमच्याकडं तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे बघायला मिळतील. त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुद्धा आमचे स्टार गेजिंगचेच इव्हेंट असतात. त्यानंतर आम्ही साधारण नोव्हेंबरमध्ये साहित्य संमेलन घेतो, निसर्ग साहित्य संमेलन. नवीन कन्सेप्ट आहे थोडी, त्याला पण चांगला प्रतिसाद मिळतो. उषाप्रभा पागे मॅडमसुद्धा असतात, श्रीकांत इंगळहळीकर सर पण असतात त्यावेळी, सतीश पांडे सर पण असतात. हे सगळे चांगले लोक त्यावेळी येतात निसर्ग साहित्य संमेलनाला. इथे आतल्या भागामध्ये खूप झाडं लावली आहेत अगदी वेगवेगळ्या प्रकारची आणि प्रत्येक झाडाच्या खोडामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मातीचा एक मोठा ढीग केलेला आहे. याचं कारण का तर इथे हवा मोठ्या प्रमाणात असते आणि त्या हवेने झाडं वाकतात किंवा काही वेळेस ती मोडतात सुद्धा. सो बऱ्याचशा झाडांना काठीचा आधार दिला आहे आणि प्रत्येक झाडाच्या खोडापाशी भरपूर माती घातली आहे जेणेकरून ही झाडं वाकत नाहीत आणि दीर्घ वेळ टिकतात. इथे झाडांची लागवड करताना यांनी देशी झाडं लावली आहेत प्रामुख्याने, कोणतंही बाहेरच्या जातीचं झाड लावलं नाही आहे आणि जास्तीत जास्त झाडं इथं लावून इथला परिसर संवर्धित करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. समोरच्या बाजूला इथे ते हे गायीसुद्धा पाळतात आणि त्या गायींपासून जे शेण निघतं त्या शेणापासून इथे त्यांनी एक बायोगॅस इन्स्टॉल केलेला आहे. त्यामुळे इथे जे काही पर्यटक येतात त्यांच्यासाठी जे जेवणाची सोय करावी लागते ते सगळं जेवण ह्या बायोगॅसवरती होतं. इथे एक छोटंसं बायोगॅसचं युनिट आहे आणि समोरच्या बाजूला जे दिसतंय इथे भरपूर साऱ्या गायी त्यांनी पाळलेल्या आहेत. दिवसभरात त्या गायी इकडे मोकळ्या सोडल्या जातात, तिकडनं चरतात आणि रात्री इथे येऊन त्या बांधल्या जातात. हे जे सगळं शेण दिसतंय हे त्यांचं सगळं शेण इथं टाकलेलं आहे आणि अशा प्रकारचा हा खूप छान बायोगॅस प्रकल्प इथे यांनी केला आहे आणि त्यातून स्वयंपाकासाठी गॅससुद्धा उपलब्ध होतो आणि नंतरच्या काळामध्ये जे वेस्ट आहे त्या वेस्टपासून खत तयार होतं आणि इथल्या झाडांना तेच खत आपण देऊसुद्धा शकतो. हा आमचा जो एरिया आहे तो साताऱ्यापासून साधारण 45 किलोमीटरवर आहे. ठोसेघरपासून 20 किलोमीटरवरती आहे आणि कोयनेच्या बॅकवॉटरला आहे. म्हणजे इथून कोयना डॅम जो आहे तो एरियल डिस्टन्स 10 किलोमीटर आहे आणि इथून जवळ ठिकाणं म्हणलं पर्यटनाची तर धारेश्वर म्हणून एक देवस्थान आहे की जे डोंगरात गुहेमध्ये असं आहे आतमध्ये. आणि भारसाख हे देवराई म्हणून एक आहे, सुंदर बघायसारखे आहे, मोठी मोठी झाडं आहेत आणि त्यामध्ये साधारण एक 600 वर्ष जुनं आंब्याचं एक झाड आहे.
आणि इथून दातेगड म्हणून एक गड आहे जवळ, इथून 10 किलोमीटरवरती आहे. तिकडं तलवारीच्या आकाराची विहीर आहे. साधारण रुंदी त्याची एक 7-8 फूटच आहे आणि खोली 80 फूट आहे आणि पूर्ण तळापर्यंत त्याला पायऱ्या आहेत. आणि खाली जाऊन तुम्ही वरचा फोटो घेतलात की तुम्हाला बरोबर तलवारीचा आकार दिसतो. इथं काही आम्ही मर्यादा घालून ठेवलेल्या आहेत, जेणेकरून ज्या विषयासाठी आम्ही काम करतोय हे या सृष्टीमधल्या सर्व सजीवांना आणि वृक्षसंपदेला इथं वातावरण चांगलं मिळावं यासाठी आम्ही पूर्णपणे शाकाहारी आणि नॉन अल्कोहोलिक परिसर ठेवलेला आहे. ज्यांना केवळ निसर्गाची नशा करायची आहे त्यांनी आमच्याकडे यावं अशी संकल्पना आहे. त्यामुळे अतिशय चांगले आणि अभ्यासक लोक माझ्याकडे सतत येत असतात. हा जो परिसर आहे हा साधारण समुद्र सपाटीपासून 1000 मीटर उंचीवर आहे. कोयनेच्या पाण्याची सरफेस लेवल जर आपण पाहिली तर ती 700 मीटर आहे. त्याच्याही वर आम्ही 1000 मीटरवर इथं आहोत. त्यामुळे इथं 12 महिने अतिशय थंड हवा असते. आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत. माझ्याकडचं टेम्परेचर 35 डिग्रीच्या वर जात नाही दिवसाचं, आणि रात्री मात्र साधारण 20-22 आत्ता ही टेम्परेचर आहे. माझ्याकडं पूर्ण मे महिन्यामध्ये थंडी असते. आणि आत्ता काजव्याचा सीझन चालू आहे. लोकांना भीमाशंकर परिसर असेल किंवा सिंहगड वगैरे माहिती असेल, इथंच फक्त काजवे मिळतात असा समज आहे. पण आमच्या भागामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काजवे पाहता येतात. फुलांचा सीझन म्हणलं, मान्सून फ्लॉवरचा सीझन म्हणलं की आपल्या डोक्यात फक्त कास पठार असतं. तर आमचा हा काठी सडा आहे. इथं सुद्धा जवळजवळ हा 20 किलोमीटरचा सडा आहे. अगदी ठोसेघर वॉटरफॉलपासून इकडं कारवट फॉरेस्टपर्यंत या सगळ्या क्षेत्रामध्ये भरपूर फुलं लोकांना पाहायला मिळतात. अडचण अशी होती की सगळेच जण कासला जातात आणि त्यामुळे तिथं गर्दी होती. तिथल्या निसर्ग संपदेचं नुकसान होतं आणि ठराविक वेळच तुम्हाला मिळू शकतो. माझ्याकडं जर हे निसर्गप्रेमी आले तर दिवसामधल्या कुठल्याही वेळी आणि अनलिमिटेड वेळ आपल्याला हे फुलं पाहण्यासाठी मिळू शकतो. साधारण पाऊस संपल्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या कालावधीमध्ये हा फुलांचा सीझन असतो. आत्ता काजव्याचा सीझन असतो. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये इथं धो पाऊस असल्यामुळं आमच्या मागच तळं आहे आणि त्याचं वॉटरफॉल सुंदर आहे. तर त्या वॉटरफॉलचाही आनंद घेता येतो. आपल्या भागातले जे फॉरेस्टचे वॉटरफॉल असतात किंवा फॉरेस्टच्या क्षेत्रामधले जे वॉटरफॉल असतात ते पावसाळ्यामध्ये पूर्णपणे बंद असतात, तिथं प्रवेश नसतो. आणि माझ्या इथं मात्र हा आमच्या खाजगी परिसरामध्ये वॉटरफॉल असल्यामुळं अतिशय सुरक्षित, जिथं भीती काहीही नाही आणि अगदी आबालवृद्धांना तिथं एन्जॉय करता येईल अशा पद्धतीचा वॉटरफॉल माझ्याकडं आहे. तर जुलै ऑगस्टमध्ये सुद्धा माझ्याकडं खूप पर्यटक येत असतात. काजव्याचा सीझन संपला की पावसाचा सीझन, वॉटरफॉलचा सीझन चालू होतो. तो संपला की फुलांचा सीझन चालू होतो. तो संपला की थंडी चालू होती आणि त्यानंतर परत अंजन महोत्सव आम्ही घेतो. त्याचबरोबर इथं आम्ही निसर्ग साहित्य संमेलन गेल्या 2 वर्षांपासून घेतो आहे. डॉक्टर सतीश पांडे, डॉक्टर सुरुशी पांडे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही गेली 2 वर्ष इथं निसर्ग साहित्य संमेलन घेतलं. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतो. असे अनेक उपक्रम, काजवा महोत्सव तर आहेच, पण कोजागिरीच्या संगीत कोजागिरी म्हणून आम्ही कार्यक्रम घेतो. इथलं आकाश दर्शन करण्यासाठी 360 डिग्रीमध्ये पूर्ण आकाश चारी दिशांना क्षितिजापर्यंत इथं पाहता येतं आणि आकाश दर्शनाचा अभ्यास आणि आनंद इथं तुम्हाला मिळू शकतो. मागच्या 14 डिसेंबरला एक ग्रुप माझ्याकडे होता आणि त्या दिवशी मिटिअर शॉवर होता, उल्का वर्षाव होता. तर 2 तासामध्ये जवळजवळ 100 उल्का पडलेल्या आम्ही काउंट केल्या आणि आलेले लोक इतके खुश होऊन गेले की आत्तापर्यंत त्यांनी इतका वर्षाव पाहिलेलाच नव्हता. तर अशा पद्धतीचे इथं उपक्रम चालू आहेत. पूर्णपणे निसर्गाला धरून कमीत कमी निसर्गाची हानी आणि जास्तीत जास्त निसर्गाची संरक्षण या दृष्टीने इथं आम्ही काम करतो आहे. आमचं जे हे विंडी हिल्स ॲग्रो टुरिझम रिसॉर्ट आहे त्याचं बुकिंग तुम्ही ऑनलाईन करू शकता. आमची वेबसाईटसुद्धा आहे www.windyhills.in आणि माझा नंबरसुद्धा आहे 9421252222. इथे तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून येऊ शकता. प्रायर म्हणजे वॉक इन कस्टमर घेत नाही आम्ही, कारण आमची एक रिमोट प्लेस आहे अगदी. त्यामुळं अचानक जर का लोक आलेत तर त्यांना आम्ही सर्व्हिस देऊ शकत नाही. त्यामुळे ॲडव्हान्स बुकिंग आम्ही घेतो. आणि सुंदर ठिकाण आहे, नवीन ठिकाण आहे. 2-3 वर्षापासून आम्ही हे चालवतो आणि एकदा तरी सगळ्यांनी इथं यायला पाहिजे.
आहे.